नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला चांगले यश मिळालं। या यशानंतर कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला असून विधानसभेसाठी त्यांनी आता कंबर कसली आहे। 10 जून रोजी राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन साजरा झाल्यानंतर राज्यभरात कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील समाधान शोधताना सरसकट कर्जमाफी, खते बियाणांची उपलब्धता, बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कडक कारवाई, पिकाला हमीभाव अशा मागण्या घेऊन कार्यकर्ते शेतकऱ्यांसोबत मोठं आंदोलन छेडणार आहेत, अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग तांगडे यांनी दिली आहे। की एक चांगल्या पद्धतीचं यश आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली, रोहितदादांच्या नेतृत्वाखाली राज्यात मिळालं आणि त्याचा एक आनंद आमच्या कार्यकर्त्यात आहे, मोठा उत्साह आहे। आणि आता आम्ही आजपासून या कामाला सुरुवात करतो आहे की 11 तारखेपासून जिल्ह्याचा दौरा करतो आहे, ग्रामीण भागात जातो आहे, शेतकऱ्याच्या बांधावर थेट जाणार आहे। तसेच वर्धापन दिन 10 तारखेला आहे आणि त्याच्या आधी परत आम्ही कामात गुंतू, भेट होणार नाही म्हणून आपल्याशी भेट व्हावी, चर्चा व्हावी आणि हा आमचा जो काही आनंद आहे तर हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण सगळे एकत्र भेटावं, हा असा आमचा आज खरा उद्देश होता। आणि आता भविष्यामध्ये आम्ही उद्यापासून 11 तारखेपासून वर्धापन दिन झाला की 11 तारखेपासून आम्ही विधानसभेच्या तयारी लागणार आहोत। आम्ही आजपर्यंत आमच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी ग्रामीणमध्ये बूथ कमिट्या मोठ्या प्रमाणात केल्यात, परंतु ज्या काही ठिकाणी राहिल्या असतील त्याचा गावोगाव जाऊन आढावा घेणं, तसंच शेतकऱ्याला भेटणं, शेतीच्या बांधावर जाणं, शेतकऱ्या जाऊन त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्या संदर्भात आम्ही 27 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंच आहे की आमचं म्हणणंच आहे की देशात सोडू द्या पण राज्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे। आता अनेक आमच्या जवळच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केल्यात। आमच्या एका कार्यकर्त्याने आत्महत्या केली पिंपळखुट्याला, लाडसांगीजवळ, तर त्याचं तेच कर्ज झालं होतं। आणि आता शेतकऱ्याची मोठी अडचण अशी आहे की त्यांच्याकडे आता शेती करायला हे करायला शेतीला पैसा नाही आहे। तो पैसा शेतीला नसल्यामुळे ते बँका त्यांना आता कर्ज द्यायला तयार नाही आहेत। तर त्यांना एक तर त्यांचं पहिलं कर्ज आहे ना, आता कर्ज मिळत नाही आणि शेतकऱ्याजवळ शेती पिकाला म्हणजे बी भरणाला, शेती मशागतीला पैसा नाही आहे। तर तेव्हा त्यांना आता नवीन कर्ज बँकांनी ताबडतोब तात्काळ हे कर्ज दिलं पाहिजे, याच्यासाठी कलेक्टरला आम्ही निवेदन दिलं आणि 20 तारखेपर्यंत 11 ते 20पर्यंत हा जिल्हा दौरा करून आम्ही आयुक्तालयासमोर आंदोलन छेडणार आहे की सर तोपर्यंत आम्ही त्यांना पत्र दिलंच आहे पण कर्जमाफी झाली नाही, शेतकऱ्याला जर ताबडतोब नवीन कर्ज मिळालं नाही तर त्या प्रश्नासाठी विभागीय आयुक्तालयासमोर आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारांच्या वतीने मोठं आंदोलन छेडणार आहे।